लातूरचे दोन भूमिपुत्र, महाराष्ट्राचे दोन्हीही माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे एकनिष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांच्या पुढच्या पिढीमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये सध्या शर्यत सुरू आहे की लातूरचा नंबर 1चा नेता कोण बनणार. दोन्ही नेत्यांनी राज्य पातळीवर काम केलं आहे. संभाजी पाटील 2017च्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कामगार विकास, कौशल्य विकास विभाग आणि भूकंप पुनर्वसन खात्याचे मंत्री झाले. त्याचबरोबर संभाजी पाटील यांनी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने भाजप रुजवली. 2017मध्ये झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा हा संभाजी पाटलांचा होता. 2020मध्ये 10 पैकी 7 पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील बिनविरोध निवडून आणले ते संभाजी पाटलांनीच. त्यामुळे अमित देशमुख यांना लातूर जिल्ह्यात चांगलाच धक्का बसला होता. संभाजी पाटलांची बरोबरी अमित देशमुखांशी करण्यात येऊ लागली होती. त्यामुळे जर अमित देशमुखांना मराठवाड्याचे नेते व्हायचे असेल तर लातूर जिल्ह्यात एक हाती सत्ता असणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच लातूर जिल्ह्यात त्यांच्या बरोबरीचा दुसरा नेता नसावा. पण संभाजी पाटील निलंगेकर हे अमित देशमुखांवर डायरेक्ट टीका करतात. लातूर जिल्ह्यात अमित देशमुखांना शह देऊ शकतील किंवा देशमुखांसमोर उभे राहू शकतील ते संभाजी पाटीलच. त्यामुळे अमित देशमुखांना येत्या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांचा पराभव करणं खूपच गरजेचं आहे असं वाटू लागलंय. त्यामुळे निलंग्यात संभाजी पाटलांना पाडण्यासाठी अमित देशमुखांनी कोणते डाव टाकले आहेत तेच पाहूया या व्हिडिओमधून. संभाजी पाटील हे सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. या आधीचा जर इतिहास पाहिला तर 1962च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे आमदार झाले. पुढे ते 8 वेळा या मतदारसंघातून आमदार होत राहिले. मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव त्यांच्याच नातवाने म्हणजे संभाजी पाटील यांनी भाजपचे तिकीट घेऊन केला. तेव्हा संभाजी पाटलांचं वय हे केवळ 27 वर्ष होतं. त्यामुळे संभाजी पाटलांना अख्ख्या महाराष्ट्रात ओळख मिळाली. मात्र या पराभवाचा वचपा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी 2009मध्ये काढला आणि नातवाला आसमान दाखवत निलंगा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र ही त्यांची शेवटची निवडणूक होती. त्यानंतर 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील हे मैदानात होते. मात्र या दोन्ही वेळी संभाजी पाटलांनी अशोक पाटलांचा पराभव करून विधानसभा गाठली. पण यावेळी मात्र संभाजी पाटलांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कारण आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमित देशमुखांनी काँग्रेसचे शिवाजी काळगे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून 20,000ची लीड मिळवून दिली आहे. त्यामुळे निलंग्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे संभाजी पाटलांचा पराभव करण्यासाठी अमित देशमुख चांगलीच ताकद लावतील असं म्हटलं जातंय. सध्या काँग्रेसकडून निलंगा विधानसभेसाठी अशोक पाटील निलंगेकर आणि अभय साळुंखे इच्छुक आहेत. या दोघांनाही अमित देशमुखांनी तयारीला लागा असा आदेश दिला आहे आणि दोघांनीही गावांना भेटीगाठी द्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. मात्र अशोक पाटील निलंगेकरांना उमेदवारी देऊ नये अशी काही काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र काही असो, काँग्रेस निलंग्यातून कोणालाही उमेदवारी देऊ, पण ही निवडणूक संभाजी पाटलांना अवघड जाणार हे मात्र नक्की. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.